स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा दे, गौरवे स्तवूया तारणारा दे. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा दे, गौरवे स्तवूया तारणारा दे. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा दे, गौरवे स्तवूया तारणारा दे. थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, स्तवनात वसतो तारणारा दे, स्तवनात वसतो तारणारा दे. थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, थोर किती थोर तो सिंहासनी बसतो, स्तवनात वसतो तारणारा दे, स्तवनात वसतो तारणारा दे. स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, स्तुती करूया, उपकार स्तुती करूया, गौरवे स्तवूया तारणारा दे, गौरवे स्तवूया तारणारा दे. सर्वांना जे ख्रिस्त पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आजच्या पवित्र मिसा बलिदानासाठी उपस्थित सर्व भाविकांचे या प्रभू मंदिरात सहर्ष स्वागत. आज आपण आपले फादर जोसेफ मिनेझेस यांची पुण्यतिथीची आठवण करीत आहोत. मित्राकरिता आपला प्राण द्यावा यापेक्षा दुसरी कोणतीच प्रीती मोठी नाही. प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे परिपूर्ण समर्पित जीवन जगून फादरांनी ख्रिस्तासाठी व आपणासाठी जगलेले जीवन आपणा सर्वांसाठी एक महान आदर्श आहे. ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू मानून ख्रिस्त प्रेमाखातीर त्यांनी गोरगरिबांची सेवा व शिक्षणाचा प्रसार केला व सेवेचा अमोल असा ठेवा आपल्यासाठी ठेवून गेले. तसेच ख्रिस्त सभा आज वर्तन साक्षी संत बेनेडिक्टचा सन्मान करीत आहे. प्रार्थनापूर्वक परिश्रम करा व परिश्रमपूर्वक प्रार्थना करा हे संत बेनेडिक्टचे ब्रीद वाक्य आपणास सत प्रार्थनामय जीवन जगण्याचे आवाहन करते. आज या पवित्र मिसा बली सहभागी होताना फादर मिनेझेसच्या आत्म्यासाठी व त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करूया व सेवामय व प्रार्थनामय जीवन जगण्यासाठी प्रभूकडे कृपा मागूया. बंधुगिरीनो, एक शिष्य आपल्या गुरुपेक्षा मोठा नाही असतो. एक दास आपल्या दळीपेक्षा मोठा नाही असतो. परंतु एका शिष्याने आपल्या गुरुप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. गुरु आपल्या शिष्यासाठी आदर्श असतो. येशू आमचा गुरु, आमचा धनी असूनही येशू आपल्या शिष्याचे पाय धुतो. आपल्यासाठी तो लहान बनतो, दास बनतो आणि आपले जीवन पण आमच्या सर्वांच्या ताकणासाठी अर्पण करतो. आज आपण फादर मिनेझेस जोसेफ मिनेझेसची पुण्यतिथी
साजरा करतो, मरणाची स्मृती करतो. आणि फादर मिनेसचे जीवन आम्ही पाहिले तर एक आदर्श फादर म्हणून तो आपलं जीवन जगलो, लोकांची सेवा केली. 40 वर्ष अधिक तो या विस्तारात होता आणि चालून फिरून देवाचा शुभ संदेश गोरगरिबांना सर्वांना देत होता. आज तो आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे. आपली श्रद्धा कशी जगले पाहिजे. आज येशू आपल्याला सांगतो, तुम्ही तुमचा जीवन घेणारा आहे त्याची भीती करायची गरज नाही, पण जो तुमचा आत्मा घेऊ शकतो त्याची भीती करायची आहे. बरेचशे वेळी आपण आपले जीवन घेऊन जगतो. लोक आपल्याला काय सांगणार, काय म्हणणार, हे आपले विचार असतात. आपण पूर्णपणे आपला विश्वास, आपली श्रद्धा जगण्यास भीतो. समाजाचा आपण विचार करतो. आज प्रभू आपल्याला म्हणतो, भिऊ नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. तुमचा शरीरापेक्षा आत्मा महत्वाचा आहे. हा आत्मा एक दिवस आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार. आपण आणि देव एक होणार. आणि या देवाचा आत्मा आज आपल्यामध्ये आहे. हा आत्मा आपल्याला धीर देतो, स्फूर्ती देतो, धीरज देतो. या आत्म्याच्या मार्गदर्शनाने आपले जीवन आपण जगूया. येशू आपल्याला म्हणतो, तुम्ही दास नाही पण माझे मित्र आहेत. आणि सर मी तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्याकडून काहीच लपवून ठेवलेलं नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही पण जाऊन या जगाला संदेश द्या. बंधुभगिनी, देवाने आम्हाला निवडलेलं आहे त्याचा प्रेमाचा संदेश दुसऱ्यांना देण्यास. तर प्रभूवर विश्वास ठेवून तो आमच्या बरोबर आहे हा धीरज घेऊन आपण स्फूर्तीने भरून या जगाला प्रभूचा संदेश देण्यास या मिसा बलिदानात आपण एकमेकासाठी कृपा मदत मागूया. आणि आपल्या सर्व चुकीबद्दल आपण प्रभूकडे क्षमा मागून बरोबर म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ जवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दांनी कृत्य केली मी फार पाप केले आहे. माझा फार मोठा अपराध. म्हणून तुम्ही माझी पवित्र मर्यादा सर्व सर्वसंतांना विनंती करतो आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना. सरसमत परमेश्वर महोदय आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सत्कालीन जीवनाकडे नेवो. हे प्रभु महोदय कर, हे ख्रिस्ता महोदय कर, हे प्रभु महोदय कर. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर आमच्या सरसमत बापा, तुझ्या सेवेत जीवन कसे घालावे याचे उत्तम उदाहरण तू संत बेनेडिक्टद्वारे आम्हाला घालून दिले आहेस. इतर सर्व वस्तूपेक्षा तुझ्यावर आम्ही अधिक प्रेम करावे व तुझ्या आज्ञानुसार चालावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आमच्या बरोबर पवित्र आत्म्याचे ज्ञान सर्व जीवित राहणाऱ्यावर राज करणारे परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या द्वारे करतो. यशाया या पुस्तकातून घेतलेले वाचन. उजिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्च स्थानी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेला मी पाहिला. त्याच्या जग्याच्या सोग्याने मंदिर व्यापून गेले होते. त्याच्या भोवतली सेराफीम उभे होते. त्या प्रत्येकाला 6 पंख होते. दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाव झाकी आणि दोहोंनी तो उडे. तो आळीपाळीने उंच स्वराने म्हणत,
पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव हो. घोषणा करणाऱ्याच्या ह्या वाणीने उभारते हल्ले आणि मंदिर दुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांत राहतो. आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. तो माझ्या ओठास लावून त्याने म्हटले, पहा, याच स्पर्श तुझ्या ओठास झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद, परमेश्वराने ऐश्वर्याचा प्रभाव घातला आहे. परमेश्वर राज्य करतो, त्याने ऐश्वर्याचा प्रभाव घातला आहे. परमेश्वराने साम्राज्याचा प्रभाव घालून कंबर कसली आहे. प्रतिसाद, परमेश्वराने ऐश्वर्याचा प्रभाव घातला आहे. म्हणून पृथ्वी स्थिर आहे, जडत म्हणत नाही. तुझे राजस्थान परातून कालापासून स्थिर आहे, तू अनादी कालापासून आहेस. प्रतिसाद, परमेश्वराने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. तुझे निबंध अपंग आहे, हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्राय सदैव शोभते. प्रतिसाद, परमेश्वराने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. जय घोष. हालेलुया, हालेलुया. ए परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र उच्चारण्यास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव. हालेलुया. प्रभु तुम्हाबरोबर असो. सात माझं लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या 12 प्रेषितांना म्हणाला, गुरुपेक्षा शिष्य थोर नाही आणि धन्यापेक्षा दास थोर नाही. शिष्याने गुरुसारखे आणि दासाने धन्यासारखे व्हावे इतके त्यास पुरे. घर धन्याचं बालजाबूल म्हटले तर घराच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील. हा सवाल त्यांना भूलू नका, कारण उघडीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते उजेडात बोला, आणि तुमच्या कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते गच्चीवरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करायला समर्थ नाही, त्यांना भिवू नका. तर आत्मा आणि शरीर ह्या दोनांचे नरकांचा नाश कराव्यास जो समर्थ आहे त्याला द्या. 2 चिमण्या दमडेला विकतात की नाही, तथापि तुमच्या पिथ्यावरून त्यांचं काही भूमीवर पडणार नाही. तुमचा डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत, म्हणून भिवू नका. पुष्कळ चिमण्यापेक्षा तुमचे मोल अधिक आहे. जो कोणी माणसांसमोर मला फटकारेल त्याला मीही स्वर्गांतील पित्यासमोर फटकारेल. पण जो कोणी माणसासमोर मला नकारेल त्याला मीही आपल्या स्वर्गांतील पित्यासमोर नकारेल.
बंधू भगिनीनो, आपला प्रेमळ परमेश्वर आम्ही विश्वासाने केलेली प्रार्थना ऐकतो. त्याच विश्वासाने आम्ही आमची काही प्रार्थना प्रभूचरणी घालूया. ख्रिस्त सभेची जबाबदारी सांभाळणारे आपले परमगुरू स्वामी पोप फ्रान्सिस, आपले महागुरू फिलिप नेरी, इतर सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी यांना ख्रिस्ताचा संदेश जगाला देण्यासाठी पवित्र आत्म्याचे सहाय्य लाभावे या कृपादानासाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. स्वर्गवासी फादर जोसेफ मिलेसिस यांच्या आत्म्यास स्वर्गात सुख शांती प्रभूने प्रदान करावी व त्यांच्या कुटुंबियांना प्रभूने सदैव आपला प्रेमळ नजरेखाली ठेवावे या कृपेदानासाठी प्रभूजवळ प्रार्थना करूया. फादर मिलेसिस सारखे सेवामय जीवन जगण्याची कृपा आपणास लाभावी या कृपेदानासाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. अनेक युवक युवतींनी प्रभूचे हाकेला होयकार घेऊन प्रभूची सेवा कराव्यास पुढे यावे या कृपेसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया. इथे उपस्थित असलेले व आपल्या पॅरिसच्या व नगर कमिटीच्या सर्व भाविकांना चांगले आरोग्य व मन शांती लाभावी या कृपेसाठी प्रार्थना करूया. हे प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या प्रेमावर विश्वास ठेवून आम्ही आमची काही प्रार्थना तुझ्या चरणी घालते ते स्वीकार कर. आमची श्रद्धा वाढव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. तू ही तू, 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 येशू, तू ही तू, तू ही तू, तू ही तू, येशू, तू ही तू. सारे नामों से ऊंचा है तू, यीशु, यीशु. सारे नामों से ऊंचा है तू, यीशु, यीशु. तू ही तू, तू ही तू, यीशु, यीशु. प्रिय बंधू भगिनी, आपले बलिदान समर्पित त्याला माने व्हावे म्हणून प्रार्थना करा. संत बेनेडिक्टच्या सणाच्या दिवशी ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. त्याच्या दयेने स्वीकार कर. त्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आम्ही नेहमी तुझ्या पायापाशी राहावे व तुझ्या सेवेत खरे ऐक्य व शांती आहे हे आम्हाला समजावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचा आभार मानूया. हे पवित्र समज सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानणे योग्य व आनंददायक आहे. तुझ्या संतांचा सन्मान या तुझा सन्मान आहे. तुझ्या कृपादानामुळेच ते या सन्मानाला पात्र ठरेल. त्याचे या जगातील जीवन तू आमच्या समोर एक आदर्श म्हणून ठेवले आहेस
आमच्या त्यांच्याबरोबर संबंध ठेवून तू त्यांच्याशी आमचे मैत्रीचे नाते जोडले आहेस. त्यांच्या प्रार्थनेमुळे तू आम्हाला शक्ती व संरक्षण देतोस. तुझे साक्षीदार बनलेला हा संतांचा समुदाय विजयाकडे वाटचाल करण्यास आम्हाला प्रेरणा देतो. आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे त्याच्या सर्वकालिक आनंदात सहभागी होण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतो. म्हणून सरदूत, महादूत आणि स्वर्गातील सत्संगण यांच्या बरोबर आम्ही तुझी निरंतर गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सर्व परमेश्वर, स्वर्गाने बनलेले आहे. परम स्वर्गाचे जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे वंदनीय. परम स्वर्गाचे जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, पवित्राचा तू आहेस. ही दाने पूर्ण करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर हो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्तात शरीर व रक्त बनून स्वच्छने स्वीकारलेल्या प्रभू सर्वांनी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण यामधून पिया. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रस्ते आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे आम्ही तुला जीवनदायी भाकर व आधारदायक फळाला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र करावे म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्तात शरीर व सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनंतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणात पुन्हा उठण्याच्या स्नेह विश्रांत पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना वागणे सभासद झाले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडून दे. आम्हा सर्व तयार कर. देव माझा कन्याकुमारी मरिया, सांत योसेफचे पती सारे प्रेषित व जगाच्या आरोग्याच्या तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताचा सुद्धा गौरव करावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्तात आहे. पवित्र आत्म्याचे ज्ञान हे सर्व समर्पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशू आपल्याला दास नाही पण मित्र म्हणतो. तो आपला गुरु आहे, आम्ही त्याचे शिष्य. आम्ही आपले जीवन त्याच्या आज्ञाप्रमाणे जगण्यास आणि त्याचा प्रेमाचा संदेश जगाला देण्यास आम्हाला कृपा मिळावी म्हणून आपण प्रभू येशूच्या शब्दाने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, तुझे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे प्रमाणे आमची रोजची भाकरी आमच्या मागे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांची क्षमा करतो, तसे आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला वाईटापासून आम्हाला वाचव. हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुनर्जन्माची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आमच्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेष्ठास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून देतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहा आणि आम्हाला स्वर्गीय राज्यात शांती भेटी देण्याची कृपा कर.
तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस आनंदाने शांती म्हणून करूया. जगाचे पापे दूर करणारे देवाचे खूप पहा यांच्या भोजनास मिळून ते आपण सर्वधन्य. ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा, ऐ खुदा तू पाक है, ऐ खुदा तू शक्ति है. जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला. ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा, ऐ खुदा तू पाक है, ऐ खुदा तू शक्ति है. जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला. के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला. आजा मेरे जिंदा खुदा, जिंदगी की राहों में चला. आजा मेरे जिंदा खुदा, जिंदगी की राहों में चला. जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला. जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला. ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा. वफादार नहीं है, तुम वफादार जरूर हो. हम वफादार नहीं है, तुम वफादार जरूर हो. पाप हमारे दूर करने को क्रूस पर तुम्हें जाना पड़ा. पाप हमारे दूर करने को पर तुम्हें जाना पड़ा. ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा.
सब लोगों के लिए तेरा बदन घायल हुआ है। जगत के सब लोगों के लिए तेरा बदन घायल हुआ है। फिक्रमंद जो तेरे पास आए शांति से तू उसे भर देगा। फिक्रमंद जो तेरे पास आए शांति से तू उसे भर देगा। ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा, ऐ खुदा तू पाक है, ऐ खुदा तू शक्ति है। जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला। जिंदगी के सोते में मुझे जिंदगी पाने को तू चला। ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा, ऐ खुदा तू पाक है, ऐ खुदा तू शक्ति है, ऐ खुदा तू है बड़ा, ऐ खुदा तू है सदा। आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते. मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही सर्वकालिक जीवनाचे प्रतिज्ञापत्र स्वीकारले आहे. आमच्या प्रार्थना संत बेनेडिक्टच्या शिकवणीनुसार चालण्यास आम्हाला सहाय्य कर व तुझ्या सेवा कार्याशी एकनिष्ठ राहण्याकरिता आणि आमच्या बंधू भगिनी समोर मनापासून प्रेम करण्याकरिता आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ईश्वरा नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो सरकार राहो. जा ख्रिस्ता शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत
अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ज्या ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख. ज्या ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. काय सांगू त्याचे प्रेम देतो वारंवार क्षेम. काय सांगू त्याचे प्रेम देतो वारंवार क्षेम. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. मला वाटे प्रिय फार. मला वाटे प्रिय फार. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नव्हे आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही या फादर बेनेडिक्टच्या या थडग्याजवळ आम्ही उभे आहोत. तिथे त्याच्या आत्म्यासाठी प्रार्थना करण्यासाठी इथे जमलेले आहोत. आपण थोडे वेळ मौन राहून त्याच्या आत्म्यासाठी चिरंकाल शांती मिळावी म्हणून थोडीकडे प्रार्थना करू. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरने आपल्या ह्या फादर मिनेजिसला या जीवनातून स्वतःकडे बोलावले आहे. त्याचा देह मातीपासून बनवण्यात आला होता म्हणून आम्ही त्याला मातीमध्ये पुरलेले होतो. ख्रिस्त सर्वप्रथम मरणातून उठला, आम्हा देखील तो वैभवाने उठवेल असा आमचा विश्वास आहे. आम्ही आमच्या फादरला प्रभूच्या हातात सोपवलं होता. प्रभूने त्याला त्याचा आत्मा स्वीकार करावा. अखेरच्या दिवशी त्याला शरीर सहित वैभवाने पुन्हा उठावे अशी आमची त्याच्याजवळ प्रार्थना आहे. आपल्या फादर मिनेजीसाठी आता आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू येशू, तू म्हणालास पुनरुत्थान जीवन मी आहे. माझ्यावर जो श्रद्धा ठेवतो तो मरण पावला तरी जगेल. सर्वकालिक मरणाचा अनुभव त्याला येणारच नाही. तुझ्या शरीराने व रक्ताने आमच्या ह्या फादरला पोषण झाले आहे. तुझ्या स्वर्गराज्यातील भोजनांत त्याला सहभागी कर अशी आमची प्रार्थना आम्ही करतो. आमेन. आपला उत्तर होऊन दे. प्रभू आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू येशू, तुझा मित्र लाजरस मरण पावला तेव्हा तू रडलास. आमच्या दुःखाचं आमचे सांत्वन कर. उत्तर, प्रभू आमची प्रार्थना ऐक. तू मृतांना जिवंत केलास. आमच्या ह्या फादरला सर्वकालिक जीवन दे. उत्तर, प्रभू आमची प्रार्थना ऐक. पश्चातापी चोराला तू स्वर्गाचे अभिवचन दिलेस. आमच्या फादरला स्वर्गाचे सुख दे.
प्रभू आमची प्रार्थना आहे. आमच्या या फादरला स्नान संस्काराद्वारे नवा जन्म मिळाला होता. तारणाचे तेल त्याच्या शरीराला लावले होते. आता तुझ्या सर्व संतगणांचं त्याला समाविष्ट कर. प्रभू आमची प्रार्थना आहे. आमच्या या फादर या जगकडून पुष्कळ वर्ष झाली आहेत. आम्हाला आतून वाढतच आहे जे आमच्यामध्ये उपस्थित पण आमची श्रद्धा आहे. आमचे फादरला स्वर्गाचे सुख शाश्वत जीवन प्रभू त्यांना प्राप्त करेल म्हणून ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझे इच्छेप्रमाणे होवो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझे काय आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझे काय आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या गौरवासह.